एमपीसीचा प्रवासामध्ये अभ्यास करत असताना हा प्रवास काही सोपा नव्हता. यासाठी खूप मोठा संघर्ष हा करावा लागला आहे मला. 2018 मध्ये मी सुरुवातीला एक नगर परिषदेची ग्रुप सी ची एक्झाम दिली होती, पण त्यावेळेस फक्त अर्ध्या मार्काने माझा रिझल्ट गेला आणि ती पोस्ट गेली. त्याच्यानंतर मला जवळपास 6 वर्ष हे म्हणजे वेट करावा लागला आणि त्या 6 वर्षानंतर निश्चितच मी सांगू शकतो की एक खूप छान अशी पोस्ट जी की मला आज मिळाली आहे. या माझ्या प्रवासामध्ये माझ्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे. त्यामध्ये माझे आई वडील, माझी बहीण, भाऊजी आणि सर्वात मोठं जे योगदान आहे ते माझ्या लहान भावाचं आहे. खरं तर असं म्हटलं जातं की मोठ्या भावाने लहान भावाला सांभाळायला हवं, पण मी म्हणतो की माझा मोठा भाव हा तोच झाला आहे. कारण त्याने गेली 5 वर्ष त्याला सर्व शाळा सोडून वगैरे फक्त तो शेती करतो आणि त्याने मला एकच सांगितलं की तुला काय करायचं ते कर, किती वेळ लागायचा ते लागू दे, मी तुला खंबीरपणे साथ देतो, तू फक्त जिद्दीने अभ्यास कर आणि पोस्ट काढ आणि गावाचा मान अधिक उंचाव. आणि मला वाटतं निश्चितच त्याच्या शब्दाला मी सार्थपणे म्हणजे सार्थ ठरलो असं निश्चित वाटतं. तसेच कोरोनाचा पिरियड होता. कोरोनामध्ये काय झालं की माझी आर्थिक परिस्थिती तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे, सध्या थोडी सुधारली आहे, पण 2 वर्षापूर्वी ती खूपच बिकट होती. म्हणजे वडील रोजानं काम करायचे, गजानन डेअरी म्हणून होती, त्या डेअरीमध्ये काम करायचे. काम पण असं होतं की फार काही पगार नव्हता, 1000-1500 रुपये पगार भेटायला तिथे. आणि कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी वडिलांना म्हणजे सकाळी 10 वाजेपर्यंत डेअरीत काम करायचं, 10 ते 5 परत लोकांच्याच काम करायचं आणि नंतर वेळ मिळाला तर शेतात जाऊन शेतीही करायची. हे जे बघत होतं त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं की अरे यार काय चाललंय नंतर आपल्या आयुष्यात, की म्हणजे वडील एवढा आपला राबतोय आणि आपण फक्त म्हणजे अभ्यास करतोय पण रिझल्ट तर येत नाहीये. मग त्या गोष्टीमुळे एक ऊर्जा घेऊन मी अधिक जोमाने अभ्यास सुरू केला. माझ्या आयुष्यातील गोष्ट सांगतो. म्हणजे 2020 ला कोरोना आला होता. कोरोना खाजगी कर्ज आहे आणि आपल्या गावात तर माहितीच आहे की खाण्याचे कर्ज खूप घेतले जातात आणि ते करता नाकी नऊ जातात. त्यावेळेस काय करायचं, मग मी ठरवलं होतं की आता बास म्हणजे इकडे एमपीसीकडे रिझल्ट येत नव्हता. मग ठरवलं की आपण पूर्ण वेळ शेतीच करायची. मग शेती करायची म्हटल्यानंतर तुम्हाला तर आता माहिती आहे, तुम्ही शेतकरी आहात की शेतीला भांडवल किती लागतं काय लागतं. आणि मी तरी शेती करण्याचा प्रयत्न केला आणि मला त्यावेळेस हेतू होता की शेती चांगली करायचा आणि म्हणजे एमपीसी सोडून द्यायची. पण त्या कार्यकाळामध्ये अशा काही घटना घडल्या की माझं जीवनच पूर्णपणे बदलून गेलं. कारण 6 महिने, आज बऱ्याच लोकांना माहिती आहे की बँकेतून कर्ज मिळवताना किती म्हणजे कष्ट करावं लागतं, तरीही बँका लोन पास करत नाही शेतकऱ्यांना. त्यावेळेस मी 6 महिने एका बँकेसाठी तिष्ठत बसलो होतो. एक वेळ तर असे आले की भांडण होते या किंवा केस होते या माझ्यावरती. तरी पण जो त्यावेळेचा म्हणजे त्रास झाला आणि त्या त्रासालाच मी माझी एक ऊर्जा बनवली. नंतर ठरवलं की नाही म्हणलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि निश्चितच मग 2022 नंतर मी एक खंबीर निर्णय घेतला की नाही, कितीही वेळ लागू द्या की आपण पोस्ट क्लास 1 अधिकारी काढायचीच. 2022 ला आमचे मित्र अजय शेटे, विजय शेटे जे की माझ्यापेक्षा खूप लहान आहेत, म्हणजे ते सध्या आर्मी करतात आणि माझ्या बरोबर शिकायला होते. पण त्यांना माझी परिस्थिती माहित होती आणि ते म्हणले की तू पुण्याला जाऊन अभ्यास कर, तुला जे काय खर्च येईल तो आम्ही पुरवतो. मी त्यांचं खरंच मनापासून याचा आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे मी पहिल्यांदा पुण्यामध्ये अभ्यासाला जाऊ शकतो. त्यानंतर खरं तर असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु असतो. खरं तर शालेय शिक्षण घेत असताना मला खूप चांगले शिक्षक भेटत गेले आणि माझी प्रगती होत गेली. सिद्धनाथ विद्यालय असेल किंवा मराठी जिल्हा परिषद शाळा असेल किंवा कॉलेज जीवनामध्ये असेल, एक चांगले शिक्षक भेटत गेले म्हणून एक जीवनाला कलाटणी मिळत गेली. पण त्यासोबतच एक चांगले मित्र असणे ही खूप गरजेचं असतं. माझ्या आयुष्यामध्ये मी हक्काने सांगू शकतो की मोहन पळसे आणि पोपट खांडेकर हे 2 जे मित्र होते, निश्चितच त्या दोघांमुळेच मी या क्षेत्राकडे वळालो आणि जो तुम्हाला षटपळ गावाला जो अधिकारी मिळाला आहे
तर ह्या माझ्या यशामध्ये त्या दोघांचा खूप मोठा वाटा आहे. मी ज्यावेळेस पुण्यामध्ये अभ्यास करायचो त्यावेळेस खूप म्हणजे मी माझी तिसरी मेन्स होती आणि इंटरव्ह्यू होता. मला म्हणजे एवढं टेन्शन यायचं की मागचा रिझल्ट मला 2 मार्काने गेला होता. नाहीतर मी 2023 क्लास अधिकारी झालो असतो. पण अभ्यास करत असताना एवढं टेन्शन यायचं की मग व्यक्त कोणाकडे व्हायचं, कारण मी काय मोबाईल वापरायचो नाही वगैरे. घरच्यांना फोन करायचं तर घरच्यांची आधी दुखणी एवढी की त्यांना जास्त टेन्शन दिलं का आई वडिलांना जास्त टेन्शन यायचं. मग मी काय करायचो, मोहन सरांकडे जायचो, पोपटकडे जायचो, अरे असं होतंय तसं होतंय. पण ती तिथे खंबीरपणे सांगायची की नाही भाई तू कर, तुझं होतंय तू कर. मला वाटते निश्चितच त्यांनी जी साथ दिली त्याच्या जोरावरती मी आज इथं आलेलो आहे. बरं का, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. या माझ्या यशामध्ये खर तर जेवढा यांचा वाटा आहे तेवढा तुम्हा सर्व ग्रामस्थांचाही वाटा आहे. कारण मी बघितलेलं आहे कसं असतं की फक्त अभ्यासाच्या जोरावरती कुठली गोष्ट होते किंवा कुठली एखादी कार्य करता असं वाटत नाही. त्यासाठी चांगले शुभेच्छा असणंही तेवढंच गरजेचे असतात. आणि त्या माझ्या गावकऱ्याकडून मला नेहमी शुभेच्छा भेटायच्या. ज्यावेळेस मी गावाकडे यायचो त्यावेळेस प्रत्येक जण विचारायचा की अरे कुठपर्यंत आले, कर तुझा बाप खूप कष्ट करतोय. तर मला ती ऊर्जा भेटायची आणि नंतर ज्यावेळेस मी पुण्याला जायचो तर त्या ऊर्जेवरती अजून जास्त जोराने अभ्यास करायचो. त्यामुळे मला वाटतं की या यशामध्ये तुम्हा सर्व ग्रामस्थांचाही तेवढाच वाटा आहे की तेवढा माझ्या कुटुंबाचा आहे. सोबतच या ठिकाणी अजूनही नमूद करू शकतो की खरं तर एवढी यादी मोठी आहे की मला मदत करण्याची ती तेवढी करू शकत नाही. पण अजून एक सांगू शकतो की माझे जे भाऊजी संतोष देशमाने आहेत आणि माझी बहीण अंबू जी की आपण पंढरपूरला गेली, तिने तर माझ्यासाठी सांगायला म्हणजे एवढी नवसं केली तरी त्याचा परवा एक नवस करायला गेलो होतो मी अक्कलकोटला. मला वाटतं की अशी बहीण आणि भाऊजी भेटणं खरं माझं भाग्य आहे की माझ्यासाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे. निश्चितच मी तुमच्या जे तुम्ही मदत केली त्याचा कृतज्ञ पात्र आहे. सोबतच आजच्या ज्या कार्यक्रमासाठी जे कष्ट घेतलं असे आमचे आष्टविनायक मंडळाचे सदस्य सर्वांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हा खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. आणि या ठिकाणी मी निश्चित सांगू शकतो की जर असे लोक प्रेम करणारे असतील माझ्यावरती तर निश्चितच हा सोहळा बघून अजूनही गावातील खूप मोठे अधिकारी घडतील त्या ठिकाणी निश्चितच सांगू इच्छितो. आणि ज्या ज्या वेळेस माझी गरज पडेल त्यावेळेस निश्चितच जे युवक असतील मुलं असतील त्यांनी मोठ्या मनाने हात द्या. मी त्या ठिकाणी हजर राहील एवढी मात्र या ठिकाणी गावी देतो आणि या ठिकाणी सांगतो. किरणनं सगळा प्रवास सांगितला आणि